नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सध्या निवडणूक सुरू आहे आणि येणाऱ्या 26 जुलैला आपल्याला जाऊन मतदान करायचं आहे. शेतकरी विकास पॅनल आम्ही गठीत केलेला आहे. शेतकरी विकास पॅनलमध्ये जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाला एका विचाराने एकत्र आणून सहकारी क्षेत्रामध्ये कुठला पक्षीय मतभेद बाजूला असेल तो बाजूला ठेवून आपल्याला बँकेचं हित लक्षात घेता सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला चांगल्यापैकी यश आलेलं आहे. जवळपास त्या ठिकाणी 11 जागा बिनविरोध आलेल्या आहेत आणि फक्त आता 12 जागेसाठी 26 तारखेला मतदान आपल्याला करायचं आहे. शेतकरी विकास पॅनल शेतकऱ्यांचं हित साधणारं, शेतकऱ्यांच्या हिताकरता काम करणारं, संस्था चांगली चालवणारं आणि आगामी काळामध्ये संस्था भरभराटीला येऊन शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला त्याचा फायदा कसा करून देता येईल याकडे लक्ष केंद्रित करून आगामी काळात आम्ही काम करणार आहोत आणि म्हणून शेतकरी विकास पॅनलला विजयी करावं अशी माझी आपल्या सर्वांना विनम्रपणे विनंती आहे. शेतकरी विकास पॅनलची निशाणी आहे कपबशी आणि एकच उमेदवार जो हातगावचा आहे चंद्रशेखर कदम यांची निशाणी हेलिकॉप्टर आहे. बाकी सर्वांची निशाणी कपबशी राहणार आहे. मी आपल्याला विनंती करत त्याप्रमाणे उमेदवारांची नावं आपल्या समोर या ठिकाणी मांडत आहे. आपल्याला शेतकरी विकास पॅनलमध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये ज्ञानेश्वर दहीफळे निशाणी कपबशी, त्याचबरोबर ओबीसीमध्ये अनिल पाटील बाबळीकर निशाणी कपबशी, SC ST मध्ये रामचंद्र मुसळे निशाणी कपबशी, त्याचबरोबर हातगाव चंद्रशेखर कदम निशाणी हेलिकॉप्टर अशी आहे. हिमायतनगरमध्ये माधवराव पाटील जवळगावकर निशाणी कपबशी, त्याचबरोबर देगलूरमध्ये विजयसिंह देशमुख त्यांची निशाणी आहे कपबशी, धर्माबादमध्ये दत्तात्रय रेड्डी निशाणी कपबशी, नांदेडमध्ये अतुल वाघ निशाणी कपबशी, त्याचबरोबर भोकरमध्ये राजू पाटील, राजू जाधव त्यांना म्हणतात, त्याची निशाणी आहे कपबशी, त्याचबरोबर माहूरमध्ये राजेंद्र केशवे निशाणी कपबशी, त्याचबरोबर मुदखेडमध्ये मारुती जाधव निशाणी कपबशी, त्याचबरोबर अर्धापूरमध्ये BR उर्फ बालाजी कदम निशाणी कपबशी. हे सर्व उमेदवार आज आपल्या समोर निवडणुकीमध्ये उभे टाकलेले आहेत. आपल्याला एक डमी बॅलेट पेपर आपल्याला समजावं म्हणून देण्यात येणार आहे. डमी बॅलेट पेपरमध्ये दिल्याप्रमाणे प्रत्येक नावासमोर कपबशी आणि एका उमेदवाराच्या नावासमोर आपल्याला हेलिकॉप्टर असं हातगावच्या उमेदवारासमोर हेलिकॉप्टर निशाणी राहणार आहे. त्यामुळे सर्व या उमेदवारांना आपण मतदान करायचं आहे आणि निसंकोचपणे कुठल्याही मनामध्ये गैरसमज न ठेवता कपबशी आणि हेलिकॉप्टर, ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर निशाण त्या ठिकाणी हेलिकॉप्टर, इतर सर्वत्र कपबशी अशा पद्धतीने मतदान करून आपल्याला शेतकरी विकास पॅनलला विजयी करायचं आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये पुढील 5 वर्षाकरता शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून सामान्य माणसाचं आणि शेतकऱ्यांचं हित साधण्याकरता आपल्याला आपला आशीर्वादाची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्व मतदारांना विनम्रपणे विनंती आहे की आमच्या विनंतीला मान द्या. शेतकऱ्यांच्या हिताचं पॅनल म्हणून शेतकरी विकास पॅनलला विजयी करा. आगामी 5 वर्ष शेतकऱ्याच्या आणि जनसामान्याच्या हिताकरता आपण काम करूया, एकत्रपणे येऊया. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.